त्याला किती एकंदरीत निवेदन आले होते? तुम्ही ऍक्शन मोडवर आलेत महानगरपालिका निवडणुकीत. निवडणुकीचा आणि माझ्या जनता दरबाराचा काही संबंध नाही. तुम्हाला शंका वाटते माझ्या प्रयत्नाविषयी? बाब अशी आहे की हे सगळे प्रश्न मॅनमेड आहेत. माणसांनी स्वतःच्या स्वार्थाकरता किंवा आपल्या एकूण मस्तीमध्ये असणाऱ्या काही घटकांनी गोरगरिबांचं छल करण्याचा प्रयत्न चालला आहे असं माझं मत आहे. शासनाचे कायदे, शासनाचे नियम हे शासनाचेच अधिकारी काही ठिकाणी पाळत नाही, म्हणून त्यांना त्याची जाणीव करून द्यायला मला भाग पडलेलं आहे. प्रामुख्याने सिडकोमध्ये असलेले अधिकारी मी वारंवार सांगतो नालायकच आहेत, पूर्ण नाही. 10% अधिकारी नालायक, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. राज्य शासनाने ठरवलं 2015 पर्यंतच्या अनुकूल बांधकामाला अभय दिलेलं असताना हे लोक ते तोडण्याचा प्रयत्न करतात. नियम असा निघाला की सिडको गावठाणाच्या बाहेर नोडमध्ये त्या परिसरातील जी रिझर्व्ह प्राईज आहे त्या रिझर्व्ह प्राईजच्या 15% रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होते. असे नियम असताना सुद्धा सिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत. आणि त्याबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा काही नालायक अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करत आहेत. मी सूचना दिलेली महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना की हे जे कोण आहेत दलाल बिल्डर लोकांचे यांना थांबवा. आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी मेसेज दिला आहे की ह्याच्यापुढे अशा नोटिसा लोकांना द्यायच्या नाहीत. एकूणच प्रशासकीय यंत्रणा 90% लोक अतिशय सकारात्मक काम करत जातात. तुम्हाला 11 वाजल्यापासून आता जवळजवळ 6 वाजले, म्हणजे 7 तास सगळी यंत्रणा आपल्या मनभावे त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करत आहेत सगळे डिपार्टमेंट. बोल नरेश मस्के काल बोलले ठाण्यात. अरे जा दे ना, ते त्यांना मला कोणाच्या नावाचा उच्चार, पवित्र लोकांच्या नावाचा उच्चार माझ्याकडे करू नका. त्यांच्याविषयी त्यांनाच विचारा, मला संजय राऊत बोलतायत की गणेश नाईक. जाऊ दे ना. आता मला माझ्याविषयी चांगलं बोललेलं सुद्धा मला सांगू नका, वाईट बोललेलं सांग. मी जो आहे तोच आहे. ओके. कोणी चांगला बोलल्याने गणेश नाईक चांगला होणार नाही आणि कोणी वाईट बोलल्याने गणेश नाईक वाईट होणार नाही. कोरोनाने पुन्हा डोक्यावर काढली अशी परिस्थिती आहे राज्यात. मुंबईत रुग्ण आढळले या पट्ट्यामध्ये, ठाणे पालघर पट्ट्यामध्ये किंवा ओव्हरऑल कशा पद्धतीची यंत्रणा काळजी घेण्यासाठी राबवली जाईल असं? मी किती सतर्क आहे ना याचं एकच उदाहरण देतोय. करोना झाला 2019ला चीनमध्ये, वुहानमध्ये. आपल्याकडे 2020ला आला. परंतु ह्या भावे थिएटरला 2012ला ओझोनचा प्रवाह म्हणजे जंतुनाशक होण्याकरता लावलेला आहे. आता तो सिस्टीममध्ये नाही, तो बाहेर आहे. तुम्ही तर त्या VIP रूममध्ये जाऊन बघा, तिथे ओझोन आहे. म्हणजे किती वर्ष अगोदर? 7 वर्ष अगोदर अशा प्रकारच्या हवेमध्ये जंतू येतील या गणेश नाईकला या गोष्टीची जाणीव झाली होती आणि ओझोन लावण्याचे आदेश मीच दिले होते. या ठिकाणी यंत्रणा सतर्क आहे, भारत सरकार सतर्क आहे, महाराष्ट्र सरकार सतर्क आहे, आरोग्य खातं सतर्क आहे आणि सर्व प्रशासनातले सर्व अधिकारी आपापल्या जबाबदाऱ्या समजून या येऊ घातलेल्या कोविडला तिथे बाहेरच्या रोखण्याचं काम केलं जाईल.